नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अरुणराव लांडगे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता नेक्स्ट नंबरचा टॉपिक आपला क्लास 9 चा नेक्स्ट नंबरचा टॉपिक आपल्याकडे आहे टाइप्स ऑफ सेट। आता सेटचे जे काही टाइप्स आहेत तर या सेटचे टाइप्स आपण कशावरून पाडलेले आहेत तर आपण ते सांगतो नंबर ऑफ एलिमेंट्स। कोणत्याही सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत त्यावरून आपण सेटचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत। तर यामध्ये प्रकार नंबर किंवा टाइप नंबर फर्स्ट त्याला नाव दिले आपण सिंगलटन सेट। काय नाव दिलं आपण त्याला? सिंगलटन सेट। आता आपण सिंगलटन सेट कशाला म्हणायचं तिथे आपण म्हणणार अ सेट consisting of a single element। जर त्या सेट मध्ये जर असलेला एलिमेंट हा जर सिंगल असेल म्हणजे त्या सेट मध्ये जर फक्त वन अँड ओनली वन मेंबर म्हणजे वन अँड ओनली वन एलिमेंट जर असेल तर त्या सेटला काय म्हणू शकतो आपण? सिंगलटन सेट असं म्हणू शकतो। मग आता या सेटचं जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल तर समजा मी इथे म्हणतो लेट ए बी द सेट ऑफ ऑल x such that x - 2 = 0। म्हणजे यामध्ये असे x की हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व करावं लागेल। या इक्वेशनला जर मी सॉल्व केलं तर काय आहे? x - 2 = 0 -2 इकडे गेला तर काय होईल? प्लस म्हणजे x = 2 म्हणजे या सेट ए मध्ये फक्त एकच एलिमेंट आला। किती आला? 2। म्हणजे जर सेट मध्ये एकच एलिमेंट येत असेल तर त्या सेटला आपण म्हणणार सिंगलटन सेट। ठीक आहे। आता दुसऱ्या नंबरची टाइप आपल्याकडे आहे त्याला आपण म्हणतो एम्प्टी सेट। एम्प्टी सेट किंवा याला आपण नाव दिलेलं आहे नल सेट। आता एम्प्टी सेट किंवा नल सेट कशाला म्हणायचं ते याच्या डेफिनेशनवर आधारित थोडंसं आहे। यामध्ये काय सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट। आता या ठिकाणी आपण म्हणू if a set किंवा a set does not consisting of a single element। जर त्या सेट मध्ये एकही एलिमेंट येत नसेल किंवा कन्सिस्ट होत नसेल तर त्या सेटला एम्प्टी सेट किंवा नल सेट असं आपण म्हणणार। and empty set is denoted by phi। empty set आपण कशाने डिनोट करतो? phi। मग आता समजा याचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल तर समजा मी लिहितो phi इक्वल टू काय लिहितो तर इथे मी लिहितो phi is a set of all x such that x is a even prime number। x हा काय आहे? एक इवन प्राइम नंबर आहे आणि यामध्ये हा जो x आहे x is greater than 2 म्हणजे 2 पेक्षा मोठा असलेला इवन प्राइम नंबर। 2 पेक्षा मोठा असलेला इवन प्राइम नंबर येतच नाही कारण की 2 हा एकच इवन प्राइम नंबर आहे आणि म्हणून आपण म्हणणार या सेट मध्ये कोणताच एलिमेंट येणार नाही म्हणून हा सेट कसा आहे? एम्प्टी आहे किंवा या सेटला आपण नल सेट असं देखील म्हणू शकतो। म्हणजे जर सिंगल एलिमेंट प्रेझेंट असेल तर सिंगलटन सेट, एकही सिंगल एलिमेंटही प्रेझेंट नसेल तर त्याला एम्प्टी सेट किंवा नल सेट असं आपण म्हणू शकतो। आता तिसऱ्या नंबरची टाइप आहे आपल्याकडे त्याला आपण म्हणतो फायनाइट सेट। त्याला काय म्हणणार आपण? फायनाइट सेट। आता फायनाइट सेट आपण कशाला म्हणणार? डेफिनेशन याच प्रकारची काय? अ सेट consisting of a countable and limited elements। जर एखाद्या सेट मध्ये असणाऱ्या एलिमेंटची संख्या काउंटेबल म्हणजे मोजण्यासारखी आणि लिमिटेड जर असेल तर त्या सेटला आपण फायनाइट सेट म्हणणार। म्हणजे आता याचं एक्झाम्पल कोणताही सेट तुम्ही घ्या त्याच्यामध्ये एलिमेंट्स काय करता आले पाहिजे? काउंट करता आले पाहिजे आणि लिमिटेड म्हणजे मोजके अशा प्रकारचे ते असले पाहिजे। मग आता या सेटचं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर इथे आपण म्हणू शकतो सेट ऑफ नॅचरल नंबर विच let A be the set
विच कन्सिस्टिंग ऑफ द एलिमेंट्स 1 to up to 100. असा एक सेट कन्सिस्ट करा की जो नॅचरल नंबरचे एलिमेंट आहेत पण ते कुठून कुठपर्यंत 1 पासून तर 100 पर्यंत. आता 1 to 100 हा नंबर काउंटेबल आहे, त्याचप्रमाणे एलिमेंट लिमिटेड आहे. म्हणजे हा सेट कसा आला? फायनाइट सेट. म्हणजे तुम्ही कोणताही डिजिट, जो डिजिट तुम्हाला मोजता येते, तुम्ही 1 लाख 1 करोड पर्यंत जरी तो मोजला तरी चालेल का? कारण की आपल्याला तो काउंटेबल आहे, एलिमेंट लिमिटेड आहे. म्हणजे ते सर्व कोणामध्ये जातात? फायनाइट सेट. म्हणजेच ज्या सेट मध्ये त्याची अप्पर बाउंड्री आणि लोअर बाउंड्री म्हणजे पहिला एलिमेंट लास्ट एलिमेंट दोन्ही एलिमेंट हे मोजता येतात, ते सर्व सेट कोणते झाले? फायनाइट सेट झाले. आता नेक्स्ट नंबरचा टॉपिक यामध्ये एक येते किंवा टाइप येते, त्याला आपण म्हणतो इनफायनाइट सेट. आता इनफायनाइट सेट आपण कोणाला म्हणणार? तर इनफायनाइट सेट मध्ये आपण असं म्हणणार, इफ द सेट कन्सिस्टिंग ऑफ अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड एलिमेंट्स. जर त्या सेटचे एलिमेंट्स हे अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड जर असतील तर त्या सेटला आपण इनफायनाइट सेट असं म्हणणार. मग आता याचे एक्झाम्पल कोणते? तुम्ही सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणू शकता. सेट ऑफ नॅचरल नंबर n इक्वल टू काय राहते? 1 2 3 अप टू कुठपर्यंत? इनफायनाइट पर्यंत. म्हणजे हे नॅचरल नंबर हे अनकाउंटेबल आहेत, अनलिमिटेड आहेत. म्हणजे त्याची जो काही लास्ट वाली जे बाउंड्री अप्पर बाउंड्री तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून या सेटला म्हणणार तुम्ही इनफायनाइट सेट. तुम्ही याच प्रकारे सेट ऑफ ऑड नंबर किंवा सेट ऑफ होल नंबर, रॅशनल नंबर, रियल नंबर हे सर्व कशामध्ये येतील? इनफायनाइट सेट मध्ये येतील. या टाइप्स ऑफ सेट मध्ये याचे 4 प्रकार आहेत. आता एक थोडासा वेगळा टॉपिक यांनी यामध्ये सांगितला, त्याला नाव दिले यांनी इक्वल सेट. आता इक्वल म्हणजे काय? दोन सेट यामध्ये तुम्हाला लागतील. सपोज मी जर इथे असं म्हटलं की लेट वी हॅव टू सेट्स ए अँड बी, आणि जर आता असं म्हटलं की सेट ए अँड बी हॅव किंवा कन्सिस्टिंग सेम एलिमेंट. जर समजा सेट ए आणि बी हे जर सेम एलिमेंटला जर कन्सिस्ट करत असतील तर मी या सेट ए आणि सेट बी या दोघांनाही काय म्हणणार? दोघांनाही मी इक्वल सेट असं म्हणणार. आता इक्वल सेट साठी तुम्ही याला कोणतेही दोन एलिमेंट, कोणतेही दोन सेट असे घ्या की त्यामध्ये असणारे जे नंबर आहेत ते कसे असले पाहिजे? सारखे. समजा a इक्वल टू लिहिलं मी 1 2 3 4 5 आणि सेट b इक्वल टू लिहितो कलेक्शन ऑफ ऑल x सच दॅट x बिलोंग्स टू नॅचरल नंबर अँड x इज लेस दॅन 6. की x b मध्ये काय येतील? असे सर्व x जे कशामध्ये आहेत? नॅचरल नंबर मधले आहेत की जे 6 पेक्षा कसे आहेत? 6 पेक्षा लेस. आता नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, 6 पेक्षा लेस म्हणजे 5 पर्यंत येतात. म्हणजे सेट ए आणि बी मध्ये कसे एलिमेंट आहेत? सेम एलिमेंट आहेत. म्हणजे सेट ए आणि बी याला तुम्ही काय म्हणणार? इक्वल सेट असं या ठिकाणी आपण म्हणणार. आणि आता या सर्व टाइप्स आणि इक्वल सेट यांचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट नंबर आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. यामध्ये आपल्याला दिले डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले की तुम्हाला जे सेट दिले यापैकी कोणते सेट हे इक्वल आहेत आणि कोणते नाहीत, जस्टिफाय युअर आन्सर हे आपल्याला सांगायचं आहे. आता हे जर आपल्याला सांगायचं असेल, तुम्ही जर पाहिलं तीनही सेट कसे दिलेत आपल्याला? सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेत किंवा रूल मेथड मध्ये दिलेत. आता सेट इक्वल सेट आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सेट हे आपल्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म मध्ये आपल्याला आणावे लागतील. तर यासाठी पहिल्या नंबरचा सेट पहिले मी लिहितो. सेट ए इक्वल टू किंवा सेट ए इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट काय दिले मी? एक इक्वेशन आहे 3x - 1 = 2. आता सेट ए मध्ये कोण येते हे जर काढायचं असेल तर तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. काय इक्वेशन? 3x - 1 = 2. मी काय करतो? -1 ला इकडे पाठवतो. म्हणजे 2 - 1 इकडे आल्यावर होईल +1 3x. 2 + 1 किती होते? 3. हा 3 इकडे गेल्यावर अपॉन मध्ये म्हणजे 3/3. x ची व्हॅल्यू किती आली? 3/3 म्हणजे 1. आता x ची व्हॅल्यू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 1. म्हणजे सेट ए मध्ये
x म्हणजे किती 1. म्हणजे इथे आपण म्हणणार सेट ए मध्ये एकच एलिमेंट आहे आणि तो किती आहे 1. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता असंच सेट बी मध्ये पाहू. सेकंड नंबरच्या याच्यामध्ये सेट बी मध्ये काय दिले, सेट बी इज अ सेट ऑफ ऑल x such that x is a natural number. x काय आहे, एक नॅचरल नंबर आहे, बट x is neither prime, x is neither prime nor composite. x हा प्राइम नाही आणि कंपोजिटही नाही. म्हणजे x मध्ये या बी सेट मध्ये असा x घ्या की जो प्राइमही नाही आणि कंपोजिट नाही आणि असा एकच एलिमेंट आहे आणि तो एलिमेंट कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे तो एलिमेंट 1 आहे आणि 1 हा नंबर असा आहे की जो प्राइमही नाही आणि कंपोजिटही नाही. याला देतो मी इक्वेशन नंबर 2. आता तिसऱ्या नंबरचा सेट आपल्याकडे आहे. यामध्ये काय सांगितलं पहा, सेट C is a set of all x such that x belongs to n, x is less than 2. x is less than 2. म्हणजे सेट C मध्ये असे x की जे नॅचरल नंबर मधले आहेत पण 2 पेक्षा कसे आहेत लेस. मग आता 2 पेक्षा लेस असणारा नॅचरल नंबर कोणता आहे तो 1 आहे. म्हणजे याला देतो मी इक्वेशन नंबर 3. आता आपण जर पाहिलं सेट ए बी आणि सी तीनही सेट मध्ये आपल्याकडे एक्झॅक्टली सेम एलिमेंट आले. मग इथे आपण तेच म्हणणार आता फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 सेट ए बी and C have exactly सेम एलिमेंट्स. म्हणजे सेट ए बी आणि सी या तीनही सेट मध्ये एक्झॅक्टली सेम एलिमेंट आहेत आणि म्हणून तुम्ही म्हणणार की सेट ए, सेट बी अँड सेट सी आर इक्वल सेट्स. हे सगळे सेट कसे आहेत इक्वल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट नंबर एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. यामध्ये तुम्हाला दिले डिसाइड वेदर सेट्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. तुम्हाला जे सेट ए आणि बी दिले हे आपल्याला डिसाइड करायचं आहे की हे ए हे आपल्याला इक्वल आहेत किंवा नाहीत. आता पुन्हा हे दोन्ही सेट्स आपल्याला काय करावं लागतील, आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहावं लागतील. मग आन्सर मध्ये आता मी सेट ए काय दिलेलं आहे आपल्याला इवन प्राइम नंबर्स. आता तुम्हाला माहिती आहे इवन प्राइम नंबर कोणता आहे, फक्त एकच आहे आणि तो आहे आपल्याकडे 2. म्हणजे सेट ए मध्ये काय आला आपल्याकडे फक्त 2 आला, कारण की इथे आपण म्हणणार बिकॉज 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. हा एकच असल्यामुळे यामध्ये हाच. नंतर आपण म्हणणार सेट बी. आता सेट बी मध्ये काय दिले यांनी इज अ सेट ऑफ ऑल x such that 7x - 1 = 13. तुम्हाला काय करावं लागेल, या इक्वेशनला सॉल्व करावं लागेल. इथे आपल्याकडे आहे 7x - 1 = 13. म्हणजे 7x = 13 -1 इकडे आल्यावर +1 म्हणजे x = काय राहील 13 + 1 म्हणजे 14. 7 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यावर काय होईल डिव्हिजन मध्ये. आता 14 ला जर 7 ने डिवाइड केलं तर काय ते x = 2. x = 2 म्हणजेच काय एकच व्हॅल्यू आली. म्हणजे सेट बी मध्ये पण हा एकच एलिमेंट आला, तो कोणता आहे 2 आहे. बरोबर आहे. आता सेट ए मध्ये पण एकच एलिमेंट आहे 2, सेट बी मध्ये पण एकच एलिमेंट आहे 2. म्हणजे इथे तुम्ही म्हणणार फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 1 आणि 2 वरून सेट ए अँड सेट बी consisting of किंवा consist exactly the same element, दोघांमध्ये असणारा एलिमेंट कसे आहेत एक्झॅक्टली सेम आहेत किंवा असं म्हणू शकता एक्झॅक्टली द सेम एलिमेंट 2. दोघांमध्ये 2 एलिमेंट हा एक्झॅक्टली सेम आहे
आणि म्हणून तुम्ही म्हणणार की therefore set A and set B are equal sets. की सेट A आणि सेट B हे कसे आहेत? इक्वल सेट्स आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्वेश्चन नंबर 3. यामध्ये आपल्याला दिलेले आहे which of the following sets are empty and why. की यापैकी कोणते सेट्स हे एम्प्टी आहेत आणि त्याचं रिझन हवे ते आपल्याला विचारलं, किंवा असतील तर का आहेत, नसतील तर का नाहीत, असं यांनी आपल्याला सांगितलं. मग आता यामधला फर्स्ट नंबर क्वेश्चन जर पाहिला काय, A is a set of all A such that A is a natural number पाहिजे त्या. A is a natural number smaller than 0. की असा नॅचरल नंबर की जो 0 पेक्षा लेस आहे. आता असा नंबर येतच नाही किंवा असा नंबर नॅचरल नंबर नाहीये. मग इथे आपण म्हणणार there is a no number, there is no number किंवा there is no natural number, there is no natural number less than 0. 0 पेक्षा लेस असणारा एकही नॅचरल नंबर येत नाही आणि म्हणून म्हणणार आपण therefore A मध्ये एकही एलिमेंट येत नाही आणि म्हणून आपण म्हणणार therefore set A is a किंवा is an empty set आणि म्हणून सेट A हा एम्प्टी सेट आहे. ठीक आहे. कारण की 0 पेक्षा लेस असणारा एकही नॅचरल नंबर येत नाही म्हणजे सेट A मध्ये एकही एलिमेंट येणार नाही आणि म्हणून सेट A हा एम्प्टी सेट आहे. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय, B is a set of all x such that x square equal to 0. आता आपण जर पाहिलं यामध्ये काय इक्वेशन आहे, x square equal to 0. आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही साइडला जर समजा मी स्क्वेअर रूट जर घेतलं तिथे काय होईल x. आता 0 चं रूट काय होते 0 किंवा 0 चा स्क्वेअर करा त्याला कशाने मल्टिप्लाय करा तरी पण नंबर कसा राहते सेम तोच राहते. म्हणजे x इक्वल टू काय आलं तुमच्याकडे 0 म्हणजे सेट B मध्ये एक एलिमेंट आला तो किती आहे 0. मग आता 0 जरी आला पण तो आहे आणि म्हणून सेट B मध्ये एक एलिमेंट आहे म्हणजे हा एम्प्टी नाही. आणि आपण इथे असं म्हणणार की सेट B कन्सिस्ट, कारण की तुम्हाला फक्त एम्प्टी आहे किंवा नाही एवढंच त्यांनी विचारलं. मग आता हेच आपण सांगणार की सेट B कन्सिस्टिंग ऑफ किंवा सेट B कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट 0, सिंगल एलिमेंट 0 की यामध्ये एक सिंगल एलिमेंट 0 हा कन्सिस्ट होते आणि म्हणून तुम्ही म्हणणार की सेट B is not an empty set. की सेट B हा एम्प्टी सेट नाही का, कारण की यामध्ये एक एलिमेंट आला म्हणून. आता असंच यामधलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय सांगते की सेट B मध्ये असे x की 5x - 2 इक्वल टू 0 पण x कसा पाहिजे बिलॉंग्स टू n. मग आपण या इक्वेशनला पहिले सॉल्व करू. काय इक्वेशन 5x - 2 इक्वल टू 0 म्हणजे 5x - 2 इकडे गेल्यावर +2 x इक्वल टू काय होईल हा 2 5 इकडे आल्यावर अपॉन मध्ये x ची व्हॅल्यू 2/5 बट x बिलॉंग्स टू n. x कसा आहे n मध्ये बिलॉंग आहे पण इथे आपण म्हणणार किंवा इथे आपण लिहिणार गिवन मध्ये काय x इज बिलॉंग्स टू n बट 2/5 हा नॅचरल नंबर मध्ये बिलॉंग होते का तर बिलॉंग होत नाही. बिलॉंग होते का बिलॉंग होत नाही म्हणजेच सेट C मध्ये एकही एलिमेंट येत नाही आणि म्हणून तुम्ही म्हणणार सेट C इज अ किंवा इज एन एम्प्टी सेट. सेट C हा एम्प्टी सेट आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. यामध्ये आपल्याला दिले राइट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. आता जे सेट फायनाइट आहेत किंवा इनफायनाइट हे आपल्याला ओळखायचे. आता आपण सांगतो की
इलिमेंट सेटचे इलिमेंट हे फायनाईट कधी असतात, जर ते काउंटेबल आणि लिमिटेड असतील तर सेट फायनाईट आहे, आणि अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड म्हणजे नॉट टर्मिनेटिंग की टर्मिनेट न होणारे जर असतील तर तो सेट इनफायनाईट असतो. मग आता या सेटला एक एक सेट आपण यामध्ये पाहू. आता फर्स्ट नंबरचा सेट ए काय दिलेलं आहे, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10, 10 पेक्षा लेस, पण एक्स काय आहे, नॅचरल नंबर. मग आता आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर की जे 10 पेक्षा लहान आहेत असे कोण कोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजेच इथे आपण म्हणणार या ठिकाणी म्हणणार एलिमेंट्स ऑफ सेट ए, एलिमेंट्स ऑफ सेट ए आर, सेट ए ची एलिमेंट्स कसे आहेत, आर फायनाईट, ते फायनाईट आहेत, अँड काउंटेबल, फायनाईट असून ते काउंटेबल आहेत. म्हणून तुम्ही म्हणणार सेट ए इज इनफायनाईट सेट, सॉरी सेट ए इज फायनाईट, ते फायनाईट आणि काउंटेबल आहेत. म्हणजे किंवा आपण इथे म्हणणार दे आर काउंटेबल अँड लिमिटेड, दे आर काउंटेबल अँड लिमिटेड, काउंटेबल आणि लिमिटेड आहेत, म्हणून सेट ए इज अ फायनाईट सेट, आणि म्हणून सेट ए हा एक फायनाईट सेट आहे. नेक्स्ट नंबर मध्ये आहे बी. बी मध्ये काय दिले यांनी, सेट बी इज सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1, -1 पेक्षा लेस. जे कसे असतील, वाय इज अन इंटिजर, आता -2 पेक्षा लेस असे सर्वच्या सर्व काय घ्यायच्यात, -1 पेक्षा लेस सर्व इंटिजर म्हणजे कोण कोण आहे, -2 -3 -4 असे सर्वच्या सर्व नंबर यामध्ये आहेत. पण तुम्हाला माहिती आहे -1 हा सगळ्यात मोठा नंबर आहे, म्हणून तुम्ही दिली ना -2 हा -3 -4 अप टू डॉट डॉट डॉट. म्हणजेच या सेट मध्ये येणारे एलिमेंट्स कसे आहेत, हे अनकाउंटेबल आहेत अँड आर नॉट टर्मिनेटिंग, टर्मिनेट न होणारे आहेत, म्हणून सेट बी कसा आहे, तो इनफायनाईट सेट आहे. म्हणजे तुम्ही इथे म्हणणार हिअर एलिमेंट्स ऑफ सेट बी आर, हे कसे आहेत, अनकाउंटेबल, अनकाउंटेबल अँड आर नॉट टर्मिनेटिंग, अँड आर नॉट टर्मिनेटिंग, आणि ते टर्मिनेट होणारे नाही आहेत, आणि म्हणून तुम्ही म्हणणार सेट बी इज इनफायनाईट सेट. म्हणून सेट बी कसा आहे, इनफायनाईट सेट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर काय दिलं, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता आपलं विलेज किती लहान असो मोठं असो, त्या विलेज मधल्या पीपलची संख्या आपल्याला मोजता येते किंवा त्याच्या नावानुसार आपण सांगू शकतो. म्हणजेच यामध्ये येणारे एलिमेंट्स, मग इथे आपण म्हणणार एलिमेंट्स ऑफ गिवन सेट, एलिमेंट्स ऑफ गिवन सेट आर कसे आहेत, काउंटेबल अँड लिमिटेड, काउंटेबल आणि लिमिटेड आहेत, म्हणून द गिवन सेट इज फायनाईट, आणि म्हणून गिवन सेट हा फायनाईट सेट आहे. असंच तुम्ही याला देखील म्हणू शकता सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आता इथे सांगत असताना आपण काय म्हणणार, सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी आर, ते कसे आहेत, ते काउंटेबल आहे. म्हणजे इथे आपण म्हणणार सेट ऑफ ॲपरेटस किंवा द ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी आर काउंटेबल, ते कसे असतात, काउंटेबल असतात, आणि ते काउंटेबल असल्यामुळे इथे आपण म्हणणार सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी इज कसा आहे, तो फायनाईट सेट आहे. म्हणजे सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅब इज अ फायनाईट सेट. आता नेक्स्ट नंबर मध्ये काय दिले यांनी, सेट ऑफ होल नंबर. आता सेट ऑफ होल नंबर्स आर इनफायनाईट. हे तर आपल्याला माहिती आहे की देअर आर इनफायनाईट होल नंबर किंवा होल नंबर्स आर इनफायनाईट. होल नंबर हे इनफायनाईट आहेत, आणि म्हणून तुम्ही म्हणणार देअरफॉर सेट ऑफ होल नंबर्स
इनफायनाईट सेट आणि म्हणून त्या होल नंबरचा सेटही कसा असेल, इनफायनाईट सेट असेल. तसंच रॅशनल नंबरच्या सेटमध्येही त्याचप्रमाणे देअर आर इनफायनाईट रॅशनल नंबर आणि म्हणून सेट ऑफ रॅशनल नंबर इज एन इनफायनाईट सेट. अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 संपला. ठीक आहे.